नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? आज आपण छानपैकी पौष्टिक असा धपाटा बनवणार आहोत. त्याच्यासाठी हे सगळं धान्य, त्या धान्याचं मी पीठ बनवलं आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. धपाट्यासाठी लागणारं साहित्य: दोडका चांगला किसणीनं किसून घ्यायचा, चांगलं उलसून घ्यायचा, हिरवी मिरची घ्यायची, ठेचायची, चांगली चरचरीत फोडणी द्यायची जिरी टाकून. थोडीशी वाटलं तर डाळ पण टाकायची मुगाची. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो घालायचा. लिंबू पिळायचं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडं दही पण टाकू शकता. हळदी, धना पावडर, जिरी, मिरची पावडर, हिंग. दोडक्याची भाजी शिजून घेतलेली, तिच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरी चांगली फोडणी देऊन घेतलेली आहे. भाजी शिजवतो तसा दोडका शिजवून घ्यायचा. सगळं कडधान्याचं वाटलेलं पीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं, मळून घ्यायचं. मळताना पाणी घालायचं नाही. जास्त कडक मळायचं नाही, जास्त पातळ पण मळायचं नाही. जास्त कडक मळलं तर भाकरीसारखं लागणार, जास्त पातळ मळलं तर त्याचे धपाटे येणार नाही. त्यामुळं मध्यम ह्याच्यातच मळायचं. छानपैकी मळून झालेत. गोळे करून ठेवायचे. रुमाल घ्यायचा एक, त्या रुमालावरती थापायचे. कागदावरती थापायचे नाही. कागदावरती थापले तर टाकताना कागद तव्याला चिटकवतो, त्यामुळं रुमालावरती थापायचे. हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि थापून घ्यायचे. धपाटे खायला एकदम अप्रतिम लागतात. धपाटे तुम्ही कोणत्या बी तव्यावर काढू शकता. भाकरीच्या तव्यावर काढू शकता, लोखंडाच्या तव्यावरती काढू शकता. 2 मिनटं झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्याने थोडासा कांदा नरम पडतो, त्यामुळं झाकण ठेवायचं. पावसाळा चालू आहे, थंडी आहे. लहान मुलांना जरूर करून द्या. मस्त खा आणि मस्त राहा.